1857चा स्वातंत्र्य लढा. 1857चा स्वातंत्र्य लढा हा आपल्या अभ्यासक्रमातील एक प्रमुख घटक, परंतु प्रत्यक्ष या अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी आपणास ब्रिटिशांचे भारतातील आगमन व ब्रिटिश सत्तेचा भारतीय समाजमनावर झालेला उचित अनुचित परिणाम, त्यातून भारतात उदयास आलेल्या सामाजिक धार्मिक चळवळी जसे की ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज यांचा अभ्यास करणे हे क्रमप्राप्त ठरते. प्रस्तुत प्रकरणात खालील मुद्द्यांवरून परीक्षेत प्रश्न अपेक्षित असतात, जसे की 1857च्या उठावाची पार्श्वभूमी, 1857 पूर्वीचे इंग्रजांविरुद्धचे विविध स्वरूपाचे उठाव, उठावाची कारणे, राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक, लष्करी आणि तात्कालिक कारण, उठावाची व्याप्ती, उठावाचे नेतृत्व, सुरुवात, उठावाच्या काळातील व्हॉइसरॉय, भारतमंत्री कोण होते, परिणाम, उठाव मोडून काढणारे कर्तृत्ववान इंग्रज अधिकारी कोण होते, इंग्रजांशी एकनिष्ठ राहिलेले भारतीय नेते कोण होते. 1857च्या लढ्याबद्दल विविध इतिहासकारांची मते, विचार या सर्वांवर 1 ते 3 प्रश्नांसाठी अपेक्षित असतात. त्याच्यामुळे हा घटक आपण पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करू. 1757 ते 1857 या शतकाच्या काळात इंग्रजांनी आपला साम्राज्य विस्तार करताना अनेक सत्ताधीश, जहागीरदार, जमीनदार तसेच सामान्य शेतकरी, कारागीर यांना दुखाविले होते. 1857 पूर्वी देखील अशा असंतुष्टाचे उद्रेक होत होतेच. मात्र डलहौसीच्या आक्रमक विस्तारवादी धोरणामुळे यात भर पडली आणि 1857मध्ये कंपनी सरकारविरुद्ध व्यापक उठाव झाला. या उठावाची पार्श्वभूमी बघूयात सुरुवातीला. यामध्ये 1857 पूर्वी भारतात इंग्रजांविरुद्ध झालेल्या उठावाची मालिकांची चर्चा करणे अनिवार्य ठरते. 1763 ते 1780 या काळात संन्यासाचे बंड झाले होते. 1765 ते 1786 या काळात चुवार येथे झालेले 2 उठाव आहेत. महाराष्ट्रात उमाजी नाईक यांनी रामोश्यांना एकत्रित करून इंग्रजांविरुद्ध केलेला उठाव आहे. उमाजींना 1832 साली फाशी देण्यात आली होती. आंध्र प्रदेशातील पाळेगारांचा उठाव झाला होता. 1844 मधील कोल्हापूर येथे उठाव झाला होता. उत्तर भारतातील जाटांचे, राजपुतांचे व बुंदेल्यांचे उठाव झाले होते. विदर्भ, खानदेशातील आदिवासींचे उठाव झाले होते. छोटा नागपूर भागातील कोलामांचा उठाव झाला होता. बिहारमधील संथाळांचा उठाव झाला होता. मलबारमधील मोपलांचा उठाव झाला होता. वेल्लोरचे बंड. कंपनीच्या लष्करविषयक धोरणामुळे असंतुष्ट झालेल्या भारतीय सैनिकांनी 1806 मध्ये मद्रास प्रांतातील वेल्लोर येथे मोठा उठाव केला. इंग्रजांविरुद्ध त्यांच्याच सेनेतील भारतीय सैनिकांचा हा पहिला मोठा उठाव होय. 1824 मध्ये बराकपूर छावणीतील भारतीय शिपायांनीही असाच उठावाचा प्रयत्न केला. हे सर्व उठाव दडपले गेले असले तरी इंग्रजांविरुद्ध सातत्याने संघर्षाची भावना जागृत ठेवण्याचे कार्य या उठावांनी केले. आता पाहूयात की 1857च्या उठावाची कारणे आहेत. यामध्ये राजकीय, सामाजिक, धार्मिक आहेत, आर्थिक, लष्करी कारणे आहेत. सुरुवातीला बघू राजकीय कारणे. यामध्ये पहिला आहे वेल्लसीच्या तैनाती फौजेचा दुष्परिणाम. तैनाती फौजेच्या पद्धतीमध्ये इंग्रज फौजेचा सर्व खर्च ती ज्याच्या पदरी असेल त्या राजाने करायचा व त्या फौजेवर हुकूमत गाजवायची. ती मात्र इंग्रजांनी या वेल्लसीच्या मुत्सद्दी डावपेचामुळे तैनाती फौजेच्या प्रभावाखाली राज्ये दुबळी बनली आणि त्यांच्यात असंतोष निर्माण झाला. दुसरं कारण आहे डलहौसीचे आक्रमक विस्तारवादी धोरण. प्रशासकीय सोयीसाठी भारतातील सर्व भूप्रदेश एकछत्री अंमलाखाली आणण्याच्या हेतूने लॉर्ड डलहौसीने 1848 ते 1856 या काळात भारतातील अनेक संस्थाने दत्तक वारस नामंजूर तत्वानुसार तसेच प्रशासनात गैरकारभाराच्या कारणावरून खालसा केली. याशिवाय राजे राजवाड्यांच्या पदव्या, तनखे बंद करून टाकले. यामुळे ब्रिटिशांविरुद्ध असंतोष धुमसत राहिला. सामाजिक कारणे आहेत. पहिलं सामाजिक कारण, केवळ स्वतःची संस्कृती श्रेष्ठ मानणाऱ्या इंग्रजांनी भारतीय संस्कृतीला रानटी संस्कृती व भारतीय लोकांना रानटी असे संबोधले. दुसरं सामाजिक कारण, हिंदू संस्कृतीवर संकट आल्याची भावना, जसं की सतीबंदी कायदा, बालविवाह प्रतिबंधक कायदा, विवाह पुनर्विवाह कायदा यासारखे काही अन्याय निवारक कायदे ब्रिटिशांनी भारतात राबवले. परंपरागत भारतीय समाजाला हे आपल्या संस्कृतीवर आक्रमण वाटले, म्हणून हे सामाजिक कारण आहे. आता बघूयात धार्मिक कारणं. पहिलं धार्मिक कारण आहे की तिसरे संकट धर्मावर होते. 1813च्या
पिस्टच्या कायद्याने इंग्लंडमधील कोणत्याही व्यक्तीला धर्मप्रसारासाठी भारतात जाण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले. पर्यायाने इंग्रजी आक्रमणाने भारतीयांची प्रथम सत्ता गेली, नंतर व्यापार उमेद बुडाला आणि आता धर्मावर तिसरे संकट आल्याची भावना वाढीस लागली. दुसरं धार्मिक कारण आहे की समाज सुधारणावादी धोरणाविषयी प्रतिकूल प्रतिक्रिया. सतीबंदी, विधवा पुनर्विवाह, बालविवाह बंदी यासारख्या सामाजिक सुधारणा म्हणजे भारतीय संस्कृती व धर्म नष्ट करण्याचा डाव आहे अशी भावना वाढीस लागली. लष्कराच्या मद्रास छावणीतील शिपायांना गंध लावण्यास आणि दाढी वाढवण्यास बंदी घालण्यात आली होती 1806 मध्ये. तसेच 1842 साली ब्रह्मदेशच्या युद्धात हिंदू शिपायांना सक्तीने पाठविण्यात आले. परदेशगमन, समुद्र पर्यटन या गोष्टी त्याज्य मानणाऱ्या हिंदी शिपायांना यामुळे असंतोष वाढू लागला. आर्थिक कारणे आहेत. पहिला आर्थिक कारण, हस्तव्यवसायांचा ऱ्हास झाला. भारतातील कच्च्या मालावर आधारित इंग्लंडमधील यंत्रांवरील तयार माल भारतात उपलब्ध झाल्याने येथील पारंपरिक हस्तव्यवसायांचा ऱ्हास होऊन कारागीर पुरते बुडाले. शेतकरी, जमीनदार या सर्व रयतवारी, मालवारी, कायमधारा आदी सदोष महसूल पद्धतीमुळे असंतोष पसरला. आता बघूयात लष्करी कारणं. हिंदी शिपायांना ब्रिटिश सैन्याच्या तुलनेत मिळणारी अन्यायी वागणूक, हिंदी शिपायांवरील लष्करातील शिस्त संबंधीचे जाचक नियम इत्यादी कारणामुळे सैनिकांत असंतोष होता. आता बघूयात तात्कालिक कारण. सैनिकांना बंदुकीची काडतुसे वापरताना त्या काडतुसांची आवरणे दातांनी तोडावी लागत. या काडतुसांना गायीची व डुकराची चरबी लावलेली असते अशी बातमी लष्करात पसरताच हिंदू मुस्लिम सैनिकांच्या धर्मभावना दुखावल्या व ते बंड करून उठले. अशा प्रकारे वर्षानुवर्ष दाटलेल्या असंतोषाचा उद्रेक 1857च्या उठावाने झाला. आता यामध्ये उत्तर भारत आणि दक्षिण भारत हा उठाव झालेला आहे. तर सुरुवातीला बघूयात उत्तर भारतातील उठाव. 31 मे 1857 ही उठावाची पूर्वनियोजित तारीख होती. मात्र त्याआधीच मंगल पांडे याने उठावास सुरुवात केली. 29 मार्च 1857 बराकपूर येथील छावणीमध्ये मंगल पांडे शिपायाने मेजर हुसेन या ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडली व प्रथम उठावाची तोफ डागली. 8 एप्रिल 1857 मंगल पांडेस फाशी देण्यात आली. परिणामी 31 मे 1857 या क्रांतियुद्धाच्या नियोजित तारखेपूर्वीच उठावाची ठिणगी पडली. 10 मे 1857 मीरत येथील छावणीत सैनिकांचा उठाव केला. 11 मे 1857 रोजी क्रांतिकारक मीरतहून 30 मैलावर असलेल्या दिल्ली या ठिकाणी आले. आता बघूयात दिल्लीतील उठाव. 1857च्या उठावात दिल्ली हे क्रांतिकारकांचे मुख्य केंद्र होते. याचे नेतृत्व बहादूर शाह जफर व त्याचा सेनापती बख्त खान यांनी केले. 11 मे 1857 रोजी क्रांतिकारकांनी बहादूर शाह यास दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केले व 24 तासात दिल्ली आपल्या ताब्यात घेतली. 15 सप्टेंबर 1857ला इंग्रजांनी बंड मोडून दिल्ली पुन्हा आपल्या ताब्यात घेतली आणि यावेळी इंग्रजी फौजेतील पंजाबी, सीख व गुरखा शिपायांनी मोठी कामगिरी बजावली होती. बहादूर शहाचा सेनापती बख्त खान याचा या लढाईत मृत्यू झाला. बंड मोडीत काढून इंग्रजांनी बहादूर शहास ब्रह्मदेशातील रंगून तरंगात ठेवले व तेथेच त्याचा अंत झाला. आता पाहूयात कानपूर येथील उठाव. कानपूरचे नेतृत्व नानासाहेब पेशवे व त्यांचा सेनापती तात्या टोपे यांनी केले. कानपूरमध्येच म्हणजे बिठूर हे क्रांतिकारकाचे प्रमुख केंद्र होते. 5 जून 1857 कानपूर येथे बंडास सुरुवात झाली. तात्या टोपे या नानासाहेबांच्या सेनापतीने गनिमी काव्याने इंग्रजांशी लढा दिला. जनरल कॅम्पबेल या सेनानीने तात्यांचा पराभव केला. 1 जुलै 1857 कानपुरात नानासाहेब पेशवा बनल्याचा व कंपनी राज्य नष्ट झाल्याचा फतवा काढण्यात आला. 18 एप्रिल 1859 तात्या टोपे यांना शिप्री येथे फाशी देण्यात आले आणि नानासाहेबांनी नेपाळात पलायन केले. आता बघूयात लखनौ येथील उठाव. 30 मे 1857 अयोध्येचा म्हणजेच अवधचा लखनौ या राजधानीत बंडाची सुरुवात झाली. लखनौचे नेतृत्व बेगम हजरत महल यांनी केले. मुलगा कादिर यास गादीवर बसवले. 22 मार्च 1858 ओट्रप व हॅवलॉक या सेनानी कर्तृत्वाने
कर्तृत्वामुळे ब्रिटिशांनी लखनौमधील उठाव मोडीत काढला. आता बघूया झाशी येथील उठाव. झाशीचा उठावाचे नेतृत्व राणी लक्ष्मीबाईंनी केले. 5 जून 1857 झाशीत उठावास प्रारंभ झाला. 5 एप्रिल 1858 सर ह्यू रोजने झाशीचा पाडाव केल्याने राणी लक्ष्मीबाई काल्पी येथे पोहोचली. काल्पीला ह्यू रोज याने राणी लक्ष्मीबाई व तात्या टोपे यांच्याशी युद्ध केले. 1 जून 1858 तात्या टोपे व राणी लक्ष्मीबाई यांनी ग्वाल्हेर जिंकले. 17 जून 1858 ह्यू रोज बरोबर लढाईत राणी ग्वाल्हेर येथे धारातीर्थी पडली आणि 20 जून 1858 झाशी व ग्वाल्हेर इंग्रजांच्या ताब्यात आले. ॲबलेस्ट ऑफ द रिबेल लीडर्स असं बंडवाल्यांकडचे सर्वात समर्थ नेतृत्व अशा शब्दात ह्यू रोजने राणीची प्रशंसा केली. आता बघूया जगदीशपूर येथील म्हणजेच बिहार येथील उठाव. 20 जुलै 1857 आरा येथील तुरुंगातील कैद्याने मोकळे करून दंडास सुरुवात केली. नेतृत्व जगदीशपूरचं नेतृत्व जगदीशपूरचा 80 वर्षाचा वृद्ध जमीनदार कुंवर सिंह याने दानापूर म्हणजेच बिहार छावणीतील हिंदी क्रांतिकारकांचे नेतृत्व केले. सेनापती डग्लसने केलेल्या हल्ल्यात कुंवर सिंह यांचा मृत्यू पावला. 4 जून 1857 बनारस व अलाहाबाद म्हणजेच उत्तर प्रदेश येथे उठाव झाला. कर्नल नेलने ते मोडून काढले. आता बघूया दक्षिण भारतातील उठाव. अपवाद वगळता दक्षिण भारत 1857च्या उठावापासून बऱ्यापैकी वंचित राहिला. नागपूरची राणी बाकाबाई इंग्रजांशी एकनिष्ठ राहिल्याने बंडवाल्यांचा प्रयत्न फसला. मध्य प्रदेशातील सागर प्रदेशात दानपूर व शहागड येथील राजांनी व रामगडच्या राणीने केलेल्या बंडाचा प्रयत्न सर ह्यू रोजने मोडीत काढला. कोल्हापूर येथील उठाव. कोल्हापूर येथे 31 जुलै 1857 रोजी 21व्या व 28व्या तुकडीतील शिपायांनी बंड केले. हा प्रश्न परीक्षेत विचारून झालेला आहे. 15 डिसेंबर 1857 रोजी चिमासाहेब यांनी या बंडाचा झेंडा उभारला. खानदेशात खरजासिंह म्हणजे काझीसिंग व भागोजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली 1500वर अधिक भिल्लांनी बंड केले. सातपुडा भागात शंकरशहाच्या नेतृत्वाखाली उठावाचा प्रयत्न झाला. रोहिलखंडामध्ये मौलवी अहमदुल्ला याने लोकांच्या उठावाची प्रेरणा दिली. तर यावर आधारित प्रश्न विचारलेला आहे. कोल्हापूरमध्ये चिमासाहेब यांनी नेतृत्व केलं. खानदेशमध्ये खरजासिंह भागोजी नाईक यांनी नेतृत्व केलं. सातपुडामध्ये शंकरशहांनी नेतृत्व केलं. तर रोहिलखंडमध्ये मौलवी अहमदुल्लांनी नेतृत्व केलं. आता बघूयात 1857च्या उठावाच्या अपयशाची कारणे. उठावादरम्यान क्रांतिकारकांमधील एकसूत्रता व एककेंद्रीपणा नेतृत्वाचा अभाव होता. उठावकऱ्यांजवळ पुरेशी शस्त्रास्त्रे नव्हती. सुशिक्षित भारतीय बहुसंख्य राजेरजवाडे उठावापासून अलिप्त राहिले. केवळ उत्तर भारतातच उठावाचे लोण पसरले. दक्षिण भारत उठावाच्या प्रभावापासून बऱ्यापैकी वंचित राहिला. इंग्रजांकडील एककेंद्री नेतृत्व, अद्ययावत शस्त्रास्त्रे, कुशल सेनानी, दळणवळणाचा ताबा या बाबींमुळे त्यांना उठाव मोडून काढणे शक्य झाले. 31 मे 1857 या पूर्वनियोजित तारखेपूर्वीच उठावास सुरुवात झाली. आता बघूयात 1857च्या उठावाचे परिणाम. 1857च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार कंपनी राजवटीची भारतातील अखेर. 1 नोव्हेंबर 1858 रोजी अलाहाबाद दरबारात लॉर्ड कॅनिंगने राणी व्हिक्टोरियाचा जाहीरनामा घोषित केला. त्यानुसार भारतातील कंपनीची राजवट बरखास्त करून भारतातील कारभार राणीच्या वतीने पाहिला जाईल असे घोषित केले. त्या जाहीरनाम्यानुसार वंश, धर्म, जात, जन्मस्थान यावरून भारतीयात भेदभाव न करता शासकीय नोकऱ्या देताना गुणवत्ता हाच निकष राहील असे राणीने जाहीर केले. पूर्वीची बोर्ड ऑफ कंट्रोल आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ही मंडळे बरखास्त करून त्यांच्या जागी भारतमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ यांची निर्मिती करण्यात आली. लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हाईसरॉय तर लॉर्ड स्टॅनले हा भारताचा पहिला भारतमंत्री. भारतातील कोणतेही संस्थान यापुढे खालसे केला जाणार नाही अशी हमी देण्यात आली.
ब्रिटिश लष्कराची पुनर्रचना केली. भारतातील ब्रिटिश लष्कराची पुनर्रचना करताना युरोपियनांची संख्या वाढवण्यात येऊन मोक्याच्या ठिकाणी इंग्रज सेनानीच्या नेमणुका करण्यात आल्या. विविध सामाजिक सुधारणांमुळे पारंपरिक भारतीय समाजात असंतोष निर्माण झाल्याने इंग्रजी सामाजिक सुधारणांचे आपले धोरण बदलले. सत्ता बळकटीसाठी इंग्रजांनी भारतात भेदनीतीचा अवलंब केला. पर्यायाने इंग्रजी राजवटीबद्दल भारतीयात दहशत व तिरस्कार वाढीस लागला. फोडा व राज्य करा या इंग्रजांच्या नीतीमुळे हिंदू मुस्लिमांतील दरी वाढू लागली. उठावातील अपयशानंतर संस्थानिक जमीनदार व पारंपरिक नेतृत्व मागे पडून पाश्चात्य शिक्षणाचा पगडा पडलेल्या विचारवंतांच्या नव्या सनदशीर राजकारणास प्रारंभ झाला. उठावाचा बिमोड करताना इंग्रजांनी दाखविलेल्या सूडबुद्धीमुळे इंग्रजांविरुद्ध असंतोष वाढून भारतीय राष्ट्रवादाला उत्तेजन मिळाले. आता बघूयात सर्वात महत्त्वाचं, विविध विचारवंतांनी 1857च्या उठावाबद्दल काही मते प्रदर्शित केली होती. त्यामध्ये स्वातंत्र्ययुद्ध मानणारे विचारवंत होते स्वातंत्र्यवीर सावरकर, अशोक मेहता, संतोष कुमार रे, कर्नल मानसिंह, डॉक्टर सुरेंद्रनाथ सेन आणि पंडित नेहरू. तर यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मते हिंदी लोकांनी आपल्या धार्मिक व राजकीय स्वातंत्र्यासाठी केलेले हे क्रांतियुद्ध होते. अशोक मेहता यांच्या मते 1857चे बंड हे शिपायांच्या बंडातून अधिक होते. संतोष कुमार रेच्या मते 1857चा उठाव म्हणजे केवळ शिपायांचे बंड नव्हते, तर तो प्रजेचा उठाव होता. कर्नल माल्सन यांच्या मते हिंदी समाजातील इंग्रजाविरोधी द्वेष भावना ही वैयक्तिक नसून राष्ट्रीय स्वरूपाची होती. डॉक्टर सुरेंद्रनाथ सेन यांच्या मते धर्मयुद्ध म्हणून सुरू झालेल्या घटनेने शेवटी स्वातंत्र्ययुद्धाचे स्वरूप धारण केले. फ्रान्समध्ये 1857च्या उठावाचे गॉड्स जजमेंट अपॉन इंग्लिश रूल इन इंडिया असे वर्णन केले आहे. पंडित नेहरूंच्या मते 1857चा उठाव हे राष्ट्रीय आंदोलन होते. तर शिपायांचे बंड मानणारे विचारवंत होते फाटक, लॉरेन्स, सिले, रॉबर्ट्स, किशोरचंद्र मित्र आणि मुजुमदार. प्राध्यापक न. र. फाटक यांच्या मते 1857चे बंड म्हणजे केवळ शिपायांची भाऊगर्दी होती. सर जॉन लॉरेन्सच्या मते बंडांचे मूळ कारण लष्करातील केवळ काडतूस प्रकरण होय, दुसरे काही नाही. सर जॉन सिले यांच्या मते 1857चे बंड संपूर्णतः देशाभिमानरहित स्वार्थी शिपायांचे बंड होते. पी. ई. रॉबर्ट्स यांच्या मते 1857च्या बंडात स्वार्थी उद्दिष्टांची परिपूर्ती करू इच्छिणारे अनेक हितसंबंधी लोक सामील झाले होते. किशोरचंद्र मित्रा यांच्या मते लाखभर शिपायांच्या बंडांशी जनतेचा सहभाग अजिबात संबंध नव्हता. डॉक्टर आर. सी. मुजुमदार यांच्या मते 1857चे बंड राष्ट्रीय चळवळ मुळीच नव्हती. बंडांचे नेते हे राष्ट्रीय भावनेने प्रेरित झालेले नव्हते. अशा प्रकारे आपण 1857च्या उठावाचे कारणे, परिणाम, सर्व गोष्टी बघितलेल्या आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे स्पॉटलाईट अकॅडमी विथ चंचल.